गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। प्रत्येक वेळेला त्या सरपंचाची नाटके, अजिबात काय काय तयार नाही सरपंच। सरपंच नाही कोण सरपंच ऐक बाई, आहे की मी, काय झालं? कुठे गेलाय तुझा सरपंच? अहो ती बारामतीला गेले तर तुम्ही तना करत तना नाही करू तर प्रत्येक वेळेला दर महिन्याला हेच बोंब आहे, प्रत्येक वेळेला गटरातली घाण काढायची की आमच्या दारात टाकायची, तुमच्या दारात टाकायची। मग काय केलंय बया? त्या शिपाई नाही का उचललं घाल? कुठं उचलली? बरं मी का नाही ते आलं की सांगते की, पण ताई जरा हळू बोला की। अहो काय मग पडत काय आता? अहो आता मी नाही ना तिकडे लक्ष देते, ग्रामपंचायतचं सगळं सरपंचच बघतात ना। बघ आता शेवटचं वॉर्निंग, एकदा सरपंचाला व्यवस्थित सांगायचं काय? बरोबर सांगणार नाही काय बाई, हे सरपंचाचं काम स्वतः लक्ष द्यायचं सोडतो आणि इथं ह्याला सांगतो त्याला सांगतो, जातो निघून बारामतीला, आणि ही लोक येतात ती माझ्याकडेच। बया प्रियाचा फोन का ग? हॅलो काय ग, कुठं आली? बस स्टॉपला? बर 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 बर, थांब आलीच मी। ही पोरगी आली वाटतं स्टँडला, आता सरपंच असतं तर गेला असतं का नाही आणायला, आता मला हीच सिट्टीला जावं लागन, जाती बाई मी आणायला, एक तर गावातली पोरं लय बेकार आहे ती। अगं किती दिवसात न बघितलं ग बायला माझ्या, किती धर बाबा, मला लय कंटाळा आला एक तर बसमध्ये बसून बसून। कशी आहे तू? मी एकदम भारी आहे बघ, पण तुला छान दिसायला लागली ग आता। मावशी तुझं तर जसं वय वाढत जाते तसं तू सुंदर दिसायला लागली बाबा। होय खरंच म्हणते? मग काय तर, अगं ती नाही का ताईने क्रीम पाठवून दिली होती तेव्हापासून बघ लय चेहरा माझा चांगला, जास्त तुझी काळजी घेतात असं वाटायला लागले। होय होय, थांबाय मग लय ऊन आहे, मला गॉगल लावू दे। अगं ही गावाकडे असंच ऊन असतं, अगं पण डोळ्याला त्रास होतोय माझ्या। बरं चल चल, अगं भाऊ जेवाय काय केलं? मला लय भूक लागली। अगं लय भारी भारी बनवलंय तुझ्यासाठी मी, चल तर घरी। काय काय केलंय माऊ? होय, बोर होतंय की नाही रे तुला? बोर तर होतच, काय असं चेंज पाहिजे काय तर, असं नवीन काय तर। नवीन म्हणजे? नवीन म्हणजे काय? कर मला म्हणते बोर व्हायला लागलं तर कर। तुझं काय नवीन काहीतरी पाहिजे, तुझं बरं आहे रे, तू आलाय कमवून मुंबईवरनं दुबईवरनं, माझी झाली बेकार यार। ताईने मला ते उकळात घातलेल्या मिरची आणि कुठले का का म्हणजे ते म्हणते कवर माझ्याच जीवाव खातोच, जा की कामाधंद्याचं बघ। बरोबर आहे ताईचं, मग काम दादा केलाच पाहिजे की। अरे पण मी काय करत नाही वय, फिरतोय की वाड्या वाड्या। मला बी काय झालंय आता, तिकडे कामाची सवय लागली रे, म्हणून इथं बोर व्हायला लागले, निवांत बसून बसून काय काम दादा नाही, काय नाही काय। सरपंच बाई बरोबर ही कोण पोरगी आली? जीन पॅन्ट टी शर्ट गॉगल, मला का भारी दिसते की। आले आले थांब। हा भारी गाव आहे अगं तुमचं, आणि मग आमचं गाव आहेच भारी। आणि तुला एक किस्सा सांगू का? काय ग माऊ? अगं शिमडी सारखी पडली झाडावनं बंदिशी। रॉकी काय रे? ऐक की, काय? मी जातो घरी आता। का? का म्हणजे आईनं काय केलंय,
सकाळी ऑटो चालू करून ठेवलाय बर. रानात हा आणि पाणी सोडलंय सगळ्या रानात ती सगळीकडे पांगल. मी जाऊन तेवढं बंद बी करतो नाही तर दार धरतो. चालतंय जा मग. जाऊ का? हा हा. लका 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 ही पाखरू माझ्याकडे बघूनच हसले. रॉकी पट्टी पडली तुझी. कसली डेंजर स्माइल दिली गॉगल काढ. पट्टी पडली. आता काय बी करून जुगाड लावावं लागल. बरं झालं सागर आपोआप कटला. कशाच काय आणि आईनं कुठलं मला काम सांगितलंय. काय चित्तार माझ्याकडे बघून हसलंय. अगं बया बया बया. हसली की फसली. आता काय कस तरी आपल्याला एंट्री करावीच लागल घरी. आता जर आपण टाकाटक गेलो तरच चित्तार आपल्याला फसणार. त्याच्यासाठी आपलं इम्प्रेशन एक नंबर झालं पाहिजे. फास्ट आपण वरकून गेलं पाहिजे. काय काय चाललंय काय नेमकं मला कळेल का? तुला रानातलं काम सांगितलं ती जमाना नुसता भाव काय आहे रे? इथं नाटापाटा करतोय, शेंट काय मारतोय, पावडर काय लावतोय, काम धंदा नको करायला. अगं आई तुला मी काय वाटतो ग? काय वाटतंय जायचा खोलवर नादावलाय तर काय वाटतंय? अगं माझं ऐकूनच घेत नाही ग तू. काय ऐकायचंय काय तू माहिती? इकडे तू इकडे तुला सांगतो. तुला सांगितल्यावर तर कळलं ना. हा सांग. अगं तुला सांगतो मला एका ठिकाणी फोन आलता कंपनीतनं फोन आलता. कंपनीचं म्हणल्यावर काय सांग. ऐक की तिथं काय म्हणल्यात माहितीये का? मॅनेजरची पोस्ट आहे मॅनेजरची. पण ते म्हणले ज्याचं इम्प्रेशन चांगलं पडेल त्याला पोस्ट भेटेल. म्हणून मी नव्हतोय साहेबाव इम्प्रेशन नको पडाय. तुला वाटतंय का नाही मी एवढ्या दिवस बोंबलतच हो फिरतोय. हो मग तुला काय वाटत होतं की पोराने कुठेतरी नोकरी करावी चांगला साहेबावाने राहावा रो बाबा. आणि मग आता कशाला राहणार सांगते गडी बिडी लाव की करता राहणार. बर 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 चालतंय कामाचं आहे म्हणल्या वाचू दे बाबा. मग जाऊ का? उलट मला आशीर्वाद दे. हा. काम लागू दे. पोरगा तुझा यशस्वी होऊन दे. हा हा काम लागू दे. हा मार का शेल्ट. हा हा मार मार. मला वाटलं कुठं चाललाय बोंबलतच हिंडायला. बर जा तुम्ही. अवघड दिला का काय सगळं घरदार सोडून कुठं बोंबलत दार उघडं ठेवलंय. काय कुठं हिंडती काय कळानाच इकडं. हा आपण घरी नसलं की हिने कसं बी करायचं म्हणल्यावर कसं काय व्हायचं. आले आले. हा कुठं गेली होती बोंबलत हिंडाय? बोंबलत कुठं हिंडायला गेलती तवा? दार उघडच ठेवलंय काय घरी आहे का नाही काय? बसून बोल की. आता एवढी मोठी पोरगी दिसना होय तुम्हाला आलेली? हा पोरगी दिसतीस की मला आलेली. मग कोण आहे ओळखले नाही वय तिला? ओळखले की प्रिया कोण आहे? हा मावशी ती काय काका आहेत काय? हा अरे असं काय झालंय तर? पहिलं किती बारीक होतं काका. आता रोज तेलाच करून घालते ना मी सरपंच झाल्यापासून. तुपाची वरण धार पाहिजे त्यात मध्ये. अहो पण ही काका बाबूवाने घरात कवा बी फुटतेल बया. ए बाया तसं नको म्हणू. तुमचं काय चाललंय? काय चाललंय? ही गावातली कामं नीट करायच नाहीत वय. ही बाया येतात का तुम्ही जाताय पुढे निघून मला भांडायला? ग बस किंवा थोडी आता ती पाहुणी आली या तिच्या देखत काय बी कसं किती बोलते तू काकाला? आता तूच म्हणली की बॉम्बवानी झालाय पैसे कमी म्हणजे म्हणून बोलते तसं. हाताला काय चवय म्हणायचं. 2 तिथं 4 घास खातोय मी आणि चुकी या मस्त काय स्वयंपाक बनवती. मावशी जास्त तू स्वयंपाकच खाऊन बघ. म्हणूनच मावशी तोंडा एवढा ग्लो आलाय का काय? तू सुद्धा माझ्यासारखीच बचील तुझ्या हातचा स्वयंपाक खाल्ला. कधी आली कशी आली काय? बसनीच आले. होय बरी आहे ना? हो मस्त आहे. का आली? आता माझं कॉलेज संपलं म्हणलं जावं मावशीकडे आठवड्याभर सुट्ट्याला. बर 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 राहा बेंदाच तो मस्त पैकी. बघ आता आलीस ना तर चांगलं महिनाभर राहा बघ. अगं भाऊ महिनाभर कशाला 2-3 दिवस ठीक आहे. माझे पण भरपूर काम आहेत आणि वाटलंच मला तर राहील मग महिनाभर. बर पाहिजे आपलं काम होणार. अयो आता अवघडच विषय होणार आहे आपला. हे महामाया तर हिथच बसली की दारात. घरात तर एंट्री करू शकत नाही. काहीतरी डोकं चालव की. काय डोकं चालव.
अयो साप 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 ह्याच्यात शिरलाय सरपंच साप. अहो, तुम्हाला किती वेळा म्हणलं हे असल्या जाळ्यान फिरायला लावू नका. सरपंच मनगटावानी जाड आणि एवढा मोठा लांब आणि बी असशील ना काय ह्याच्यात शिरलाय. तुम्हाला किती वेळा सांगून सांगून कंटाळा आला. अयो काठी आणा तुम्ही. काठी बघा हो तुम्ही, परदेशी काठी बघा. ए इकडे आली कर तू. हा अयो, अरे पण तो बघितलाय ना खरं? बघितलाय म्हणूनच सांगतोय. हे खरंच तेवढा मोठा होता. ओ सरपंच मित्राला फोन करा बरं परदेशी. सरपंच मित्राला. सरपंच तुम्हाला बी माहित आहे की राव, सरपंच मित्र कशाला लागतोय. मग तुम्हाला माहित आहे ना, असलं अनाकोंडा असं बोट, असं बोटाव खेळवलंय आणि किंग कोब्रा प्युअर असा गायब टाकून फिरलोय. तुम्हाला माहित नाही वय? खरं काय? आणि मग अख्ख्या दुनियेला माहिती, तुम्हालाच माहित नाही वय? आम्हाला नव्हतं माहिती काय. अरे अरे अरे, मग आता काय करायचं? बरं ऐका, आता मी काय सांगतोय, आता ह्याच्यात तर गेलाय हा तो मला तर दिसलाय. तुम्ही काय करा, घरी बसा तिथं दारात बर आणि बघा. मी हाय तोपर्यंत घरी. जर दिसला 2 मिनिटात मला बोलवा. लगेच मी इथं येतो. नाही सागर, तू नको जाऊ, तू थांब. इथंच बस बाबा, तू आमच्या पक्षात कवा निघल सांगता येत नाही ती. मग काय, त्याला थांबून घ्या. इथंच बस. चल बाबा चल, येतात बस, चला, चला. इकडून चल की, असं बाबा वाटतं या. हो चला हो, काठी ठेवा चला. बया सागर देवासारखा रे दाखवणार, देवच आहे तो म्हणायचं. आणि ती काय सापाव लक्ष ठेव. सुनंदा ग्रामपंचायत मध्ये काम आहे, लोक माझ्यासाठी बसलेत, काय महत्वाचे काम आहे. काय तसं वाटलं ना साप निघाला की मला लगेच फोन करा, लगेच पळत येतो मी. 1-2 जण घेऊन ये. हो येऊ का? हा हा. बरं झालं बाबा सागर, तू आलास इथं. नाहीतर ती साप जर निघला असता तर आम्ही दोघींनी काय केलं असतं. सरपंच असं जायचं उठून बाहेर. मला तर लय भ्या वाटतं बघ त्या सापाचं. अहो सरपंचित बाई मी हाय की, मी कवा मला येणार तुमच्या. होय बाबा, तुला बघ या सापाच्या नादात मिसरूनच गेली. तुला भूक लागली होती गं लय. मग काय मामाला किती भूक लागली अगं, तुला किती वेळ झाले सांगितलंय. मग मी बनवते आता. काय बनवू तुला? मॅगी आवडते, मॅगीच बनव. सागर तुला काय बनवू बाबा? मला नको, मी जेवण करू. मला नको, अरे काहीतरी बनवते की. काही नको. अरे काहीतरी नको. अगं माऊत जा ना, तू बनव ना मॅगी. बरोबर, लवकर बनव. होय, तुम्ही तुला डॅशिंग बाजे. नाव काय तुमचं? माझं नाव सागर. सागर सर का? हा. आणि तुमचं नाव काय? माझं नाव प्रिया. आता तुम्ही कॉलेजला होता का? हा ना, मी बाहेर कॉलेजला होते. आता कॉलेज संपलं, म्हणलं माऊकडे जावा सुट्टीला 2-4 दिवस. 2-4 दिवस का महिनाभर? माझं काम आहे, तसं काम असलं तर जाईल लगेच मग. हो, पण तुम्ही आता मुंबईमध्ये राहताय. हो. मुंबईमध्ये तुमचे मोठे मोठे मॉल हे असतील है ना? हो, भरपूर मोठे मॉल आहेत मुंबईमध्ये. तुम्हाला तिथं असं काय काय आवडतं तुम्हाला तिथलं? काय काय आवडतं म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? म्हणजे नाही का तिथं नाही का वेगवेगळे बर्गर वगैरे भेटतात, तसलं आवडतं का? पिझ्झा बर्गर म्हणायचंय का? हे तसलं नाही आवडत मला. काय आवडतं? असं नॉर्मली मला कुठं रोज आवडतो, कुठं डेअरी मिल्क कॅडबरी आवडती, नेल पॉलिश, अशा गोष्टी आवडतात मला सगळ्या. रोज रोज म्हणजे ते गुलाब. हा, गुलाब आवडतं. पण हे का विचारताय तुम्ही मला? अहो तसं नाही ना, तसं शहरातल्या मुली असतात, त्यांचे वेगवेगळे शौक असतात, म्हणून मला वाटलं तुमचा बी काहीतरी वेगळा शौक असेल. अहो प्रत्येक मुलगी शहरातली असं, तिला असं मोठी अपेक्षा नसते, छोट्या मोठ्या गोष्टी पण आवडतात ना काही काहींना. बर बर, काय करतो मी, जातो परत येतो. अहो, मला पण काम ती- आठवलंय महत्वाचं. साप निघल्यावर साप निघल्यावर येतो लगेच चालू. काय थांब म्हणली होती माऊ ह्यांना, हे तर गेले लगेच. अयो माझ्या फिदात झाली मला वाटते. का तर मी हिला विचारलं तुम्ही शहरातले आहेत, मग तुम्हाला काय आवडतं? पिझ्झा हे आवडतो का? तर काय म्हणली, मला रोज आवडतो, गुलाबाचं फुल आवडतं.
ह्याच्यावरच कळलं आपला रस्ता मोकळा झालाय. सागर हसली म्हणून फसली, आता आपल्या जाळ्यात गावली. आईला ही अशा अवतारात गेल्यावर इम्प्रेशन कसं पडायचं कोण बघ. सरपंचन बाई, सरपंचन बाई, ओ सरपंचन बाई. बया काय रे रोकी? इथे राव माणसाचा पाक घसापासा येळ आली. पण काय झालं तुझ्या कशाला आणि काय एवढा कोकलत आलाय? लय फायद्याचं काम घेऊन आलोय तुमच्या. माझ्या फायद्याचं? हो. हा, मग खाली बस खाली बस सांग. मला सांगा हा. आता जवळसून कुठला आलाय? आता पंचमी आली आहे. वास काय डोकलिटी तुमची बी. पंचमी आली का नाही? हा राव मग असा उपक्रम गावात असा राबवा हा. की सगळ्या बायका तुमचं नाव घेतलं पाहिजे बायकाने. असं काय करू रे म्हणजे माझं नाव घेते रे? हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवा हा आणि द्यायचं गिफ्ट काय तर. कोणाला फणी दे, कोणाला इनी दे, काय बी म्हणजे वजन वाढलं पाहिजे तुमचं. हम्म. आता तुमच्या सरपंचाचं काही डोकं मला माहित आहे चालत नाही. होय म्हणलं की. चला मस्तपैकी आयडिया देऊन यावी. सरपंच तुम्ही एवढं राव मला एवढं तुम्ही लक्ष देता, कुठं नड्या अडचणीला तुम्ही मला मदत करता. होय की. रॉकी असा रॉकी तसा. हा करा प्लॅन ते. होय होय करते बघ. असं आता गिफ्ट देते का नाही एकच नंबर. होय हे कुठलं गिफ्ट आहे हे? ही कोण आहेत म्हणायची ह्या? असं म्हण की काय गिफ्ट आहे वैर ती? हा अहो, ती गिफ्टचा डोक्यात वाजा ना, काय गिफ्ट द्यायचं म्हणजे तुमची काळजी आहे, दुसरं काय. माझ्या बहिणीची पोरगी आहे, नीट बोलायचं. होय होय हा होय. बर बस पाणी आणते तुझ्यासाठी, चांगलं तुम्हाला सांगितलंय. पण तेवढं हळदी कुंकाचं नियोजन करा, त्याशिवाय म्हणूनच तुला पाणी आणते. बस जरा उन्हात आलाय. बस बसू काय? अहो, तुमचंच घर आहे, बसा की. नाही तुमची परमिशन घेऊन बसा म्हणजे. होय ना. होय काय नाव काय आहे तुमचं? कुणाचं? तुमचं नाव काय म्हंटल? हम्म, हे काय प्रकार नवीनच. नाव विचारलं नाव. जावा जावा जाऊ म्हणताय का घरात? नाही, मग जावा जावा मिळून माझं नाव ऐकता तू काय आहे ते? हा का? रॉकी. वाव छान नाव आहे तुमचं. आवडलं तुम्हाला? खूप छान आहे नाव, पण छान आहे. तुम्ही पण लय चांगलं आहे. पाणी आणू का? नाही गेले तर राहू देते. आता तुम्ही मला माझं नाव विचारलं, तुमचं नाही सांगितलं नाव काय? माझं नाव का? हा. माझं नाव प्रिया आहे. अरे वा, रॉकी प्रिया. रॉकी प्रिया. हा रॉकी माझं आणि प्रिया तुमचं. हो बरं नाव आहे की. बर कसं वाटलं आमचं गाव? तुमचं गाव ना हा? लय छान आहे तुमचं गाव. गाव पण छान आहे, इथली माणसं पण सगळी छान आहेत. माणसं पण आवडली तुम्हाला? हा इथली माणसं छान आहेत, स्वभाव पण भारी आहे हा हा माणसांच्या इथल्या. होय ना. हा. असं आहे का? मी काय म्हणतोय प्रिया, बोला की. किती दिवस राहणार आहे इथं? तसं नाही काय ठरलं, पण 2-3 दिवस राहील. फक्त 2-3 दिवस? हो शिट यार. का हो, असं आ. काय करताय? मला वाटलं महिनाभर राहताय का काय, कारण आमच्या गावात तशी फिरायला लय स्थळ भारी आहेत. अहो तसं मला इथं करमलं तर मी राहू शकते ना महिनाभर इथं. होय पण ना? माझी भरपूर कामं पेंडिंग आहेत अजून. शिक्षण काय झालंय? शिक्षण माझं आताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले. वाव, म्हणजे मी माझं पण ग्रॅज्युएशन झालंय. हो का? कुठं दुबईला? अच्छा हो दुबईला झाले हा शिक्षण तुमचं? दुबईला होतं मी. माझं कसं सेमी इंग्लिश सगळं तिकडच. मग आता तुम्ही जॉबला का नाही? नाही, जॉब मी करत होतो कंपनीत. कुठे याला दुबईला. मग आता काय झालं? पण नाही, मला ते काय झालं माहित आहे का, आपली संस्कृती आपल्या गावात जी राहण्यात मजा येते ती दुबईत नाही. मग तुम्ही गावाकडे शेती करता का? नाही, मी हाय शेती आपली पण करायला दिली. अच्छा हा
भाऊ बघतो शेती सगळं. मग तुम्ही असं गावात फिरत असता गाव का? नाही, गावात फिरत नाही. नजर असते गावावर, कुणाला काय कमी लागलं, आज्ञा नडण्याला मदत करणं. आता बघितलं सरपंच बाई किती जीव लावतात मला. हा का? मावशी माझ्या आहेत चांगली तशी. हाय हाय, आता मावशी एवढी गोड आहे म्हणल्यावर त्यांची मुलगी म्हणजे ही पण हा मस्त, तुम्ही बी छान आहात. थँक्यू. असं बघतच बसावं वाटत. हो का? हा बर, येऊ का मी? थांबा ना माऊ, पाणी आणायला गेली, पाणी घेऊन जा. नको, पाणी आता राहू दे. तुम्ही जी बोलला ना, तानच गेली माझी निघून. हा का? अहो थांबा, पाणी चहा घेऊन जा. नको नको, खरंच नको. होय प्रिया, काय? बोला ना. खरंच तुम्हाला गाव आवडलं? अहो गाव तर आवडलंच मला, पण तुम्ही पण लय आवडला. म्हणायचं मला, तुमचा स्वभाव लय आवडला असं म्हणायचं होतं. हे तर कळतच गेले डायरेक्ट. सरपंच, ओ सरपंच बाय, सरपंच. का हो? ते नाहीत घरात, बाहेर गेलेत. अयो, काय बाहेर काम गेले होतं का? का? अहो तेच बघायला आलतो नाही का, मगाशी ते झालेलं म्हणलं त्यांना अहो ते सांग. दोघं मार्केटला गेले, या ना तुम्ही आतमध्ये. होय, काय काम काढलं तुम्ही काकांकडे? अहो तेच सांगतोय प्रिया. अहो, हे आमचं कसं आहे माहितीये का, प्रिया म्हणलेलं राग नाही येत. अहो नाही काय, म्हणा तुम्ही. हा, हे आमचं जानवस घर असल्यासारखंच आहे. आम्ही बसायला उठायला सरपंचाच्याच घरी असतो. हो का? हा, ऐका की, पण मगाशी माझं बोलायचंच राहिलं अहो काय तुम्हाला. बोला की. अहो तुम्ही ऐका ना, तुम्ही ते गुलाब काय दिसतंय तुमच्या समोर, असल्या तुम्ही छान दिसताय. हा का? थँक्यू. हा, म्हणजे गुलाब सुद्धा फिक्क पडल एवढ्या छान तुम्ही दिसताय. खरं काय? खरंच तर. हो का? थँक्यू. आणि ऐका की, बोला ना. आता मला म्हणायचंय काय, तुमचं कॉलेज तर संपलंय. हो, कॉलेज झालंय माझं. झालंय ना? मग आता तुम्हाला लग्न वगैरे काय करायचंच असेल की? हो, लग्न तर करायचंच आहे, पण तसा अजून मुलगा योग्य भेटला नाही ना मला. कसा मुलगा पाहिजे तुला? मला मुलगा तर असा हँडसम, एकदम सुशिक्षित, शिकलेला, सरकारी नोकरी त्याला पाहिजे. तसं तुम्ही पण काही लय वाईट नाही दिसाय, तुम्ही पण खूप हँडसम आहे. तुमच्यासारखं असेल तरी चालेल मला. होय का? हो. तुमची इच्छा पूर्ण होईल लवकरच. अहो बसा की. काय मावशी कधी येते का? अहो मी काय म्हणते तुम्हाला, काय हो? आता पंचमी आली आणि मला बघा हळदी कुकाचा बायांना कार्यक्रम घ्यायचा आहे. तुला कधी नाही म्हणलं मी, कर ना, कुठला कार्यक्रम कर. कसं आहे, जेवढं तू कार्यक्रम घेशील तेवढी आपली गावात प्रतिष्ठा वाढणार आहे, हे लक्षात घे. कर बेंदास तू, तुला काय करायचंय. हॅलो, एक मिनिट, फोन आला. हॅलो, हा हा साहेब, येतो येतो लगेच या. हे बोल सुनंदा, मी जातो जरा, मला मीटिंग. काका थांबा की, बसा की 2 मिनिटं. बोल. काय चाललं होतं तुमच्या गप्पा? अहो काका, मी किती दिवस झाले आले, मला गाव बघायचे, फिरायला नेलं नाही तुम्ही कुठं. तुझी मावशी आहे ना, मावशीला सगळं गावातलं माहिती आहे. तुम्ही दोघी जण फिरा. मला जरा फोन आलाय बारामतीला, महत्वाची मीटिंग आहे, साहेबांचा फोन आत्ताच. येतो मी जाऊन. बघ ना. हाय मावशी, फिरवल तुला, फिरवशील ना? अहो तुम्ही नाही नाचतं किती ना. नाही, मला वेळ नाही, मला आता फोन आला, तू पाहिलं ना आता. चला जाऊ मग मी. काय अहो काका, मावशी काकाचं बघ असलंच असतं. काय अगं माऊ, मी किती दिवस झाले आले गावात, मला किती बोर व्हायला लागले, सांग बरं तू. अगं प्रिया, मीच तुला गाव फिरावलं असतं ग, पण हो मला काम आहे बघ हळदी कुणाचं, तू बघती ना. अगं काय अगं माऊ, चल ना ग. अगं आता काय करू ग मी. सरपंच बाई, काय रोकी? काय सरपंच गावात गेलं काय? हो वाचायला काय? नाही बाबा, ती त्यांना साहेबाचा फोन आला, ती गेलं. पण माझं काम करशील का? काय? हिला जरा फिरवाय नेशील का? सरपंच बाई, मी जास्त फिरवायला, पण मला जरा शेतातली काय माहिती हो. बारामतीला जरा माझं म्हणजे काय 2-3 दिवसापासून जाईल म्हणतो, पण वेळच भेटत. अरे पण माझं काम नाही बाई ऐकायचा तू. सरपंच बाई, असं कड्यात टाकल्यावर कसं? अरे तोच की मला काम दिलं हळदी कुकाचं, ते आता काम केलं पाहिजे का नाही, मी सांग बरं. काम दिलं मी? हा, मग तू नाही म्हणला. आयडिया दिली काय तुम्ही आईला? अवघडच आहे तुमचं. अहो रॉकी सर चला ना. काय? रॉकी सर चला ना म्हटलं, आपण जाऊ फिरायला. एवढी प्रेमाने पोरगी म्हणती चला फिरव की रॉकी. अरे हा, आता हे बघा प्रिया मॅडम, कसा विषय माहित आहे का,
सरपंचीनबाईचा शब्द म्हणजे आम्ही असा कधी पडू देत नाही. त्या जर म्हणल्या ना रॉकी त्या झाडावर चढ, रॉकी त्या झाडावरनं खाली उडी मार, रॉकी एका मिनिटात तयार राहतो. मग सरपंचीनबाई काय सुद्धा टेन्शन घेऊ नका तुम्ही. रॉकी आहे ना असं गाव फिरवतो त्यांना आपल्या गावाचं नाव ह्यांच्या गावात झालं पाहिजे वाच का. मग असंच पाहिजे बघ. फिरवा. हो हो सरपंच देता का थोडा. हो देते की तुम्ही. मग मला पण आलं. किती चांगला आहे रॉकी दादा तुम्ही. रॉकी सर म्हणायचं होतं मला. रॉकी दादा रॉकी सर. गावच फिरायचं आहे तुम्हाला. हो चला मी गाव दाखवतो तुम्हाला. तुम्हाला सरबत प्यायचा होता ना. सरपंच घेऊ की बाहेर आपण. मग ठीक आहे चला. चला की. सरपंच ओ सरपंच. काय बाय सागर कर. काय नाही सरपंच कुठे गेले आता. का तुम्हाला माहित नाही सरपंच शिवार मला करमतच नाही. अक्कापासून आता किती दिवस झाले तुम्हाला माहित नाही राव. सारखा येतोय की मी. वय वय सकाळ धरणं तुझ्या 2 चक्रा झाल्यात बिन कामाच्या. काय काय माहिती सांग. आणि ती मागं काय दडावतोय. काय नाही लपवत. काय लिहिलं पोत म्हणजे लपवतेस काहीतरी. शी आहे ना गुलाबाचं फुलन ही उशी आहे. कशाला घेऊन फिरतोय गावात तरी. कशाला म्हणजे ही प्रिया मॅडमला उशी आणली आणि त्या म्हणल्या गुलाबाचं फुल मला लय आवडतं म्हणून घेऊन आलोय मी. होय. हा ते कुठे गेलेत. अरे त्याचं काय झालं. आताच बघ ती रॉकी आला होता. तिला गाव फिरायचं होतं. जा म्हणलं फिरायला घेऊन. काय. हो पण तसं मला ना तुझ्या बरोबर लावायचं होतं पण तो जरा उशीर केलाच बघ. असं झालंय होय. हो आणि कुठे गेलेत फिरायला. ती आसमायला गेले ती पण आणि इकडे ती मी देती. नाही ही मी देतो की. अहो परत ते कशा मला खवळणार ना. अरे मी देते की आणखी इकडं. अहो तसं असतं का सरपंच बाई. त्यांनी सांगितलंय परत मला त्या खवळल्यावर काय तुम्ही बोलणार आहे वेतावा. आसमायलाच गेलेत ना. हो हो आसमायलाच गेले ते. जातो आणि देतो त्यांनाच. बरं का प्रिया मॅडम. का हो? महाराष्ट्रातलं 1 नंबर मंदिर आसमाई देवीचं. काय आजी. जत्रा तर लय मोठी भरते. हो जत्रा लय बरं का आमच्या. बरोबर चला राम राम. मॅडम आलात म्हणलं चला फिरायला. सावकाश सावकाश. बर का हे मंदिर बांधताना गावातली लोक वर्गणी देत नव्हती हो. मग तुम्ही दिली का काय सगळी वर्गणी. अहो पुढे तर ऐका. आमचं वडील म्हणले एकरभर गेला तरी चालेल आपला. हो का. पण ही जी मंदिर आहे ना आणि इथला परिसर 1 नंबर झाला पाहिजे डोक्यात त्यांच्या. चांगले विचार आहे तुमचे तुमच्या घरच्यांच्या. मग बर कस काय वाटतंय. लय भारी वाटतंय. ही पायऱ्या बघताय ना तुम्ही इथून तिथून सगळ्या. ह्याला सुद्धा प्रेमानं माझ्या चुलत्यानं ह्याला जेवढा काही खर्च येतो का सगळा खर्च केला त्याने. लय दिलदार आहेत तुमचे सगळं. चुलते बिलते तुम्ही. तुमचं तर मन असलं आवडलाय स्वभाव लय भारी. असं द्या बरं का. समोर मंदिर आसमाई देवीचं मंदिर. तर असं आमच्या गावाचं सगळं वैभव आहे. लय पायऱ्यात बाबा पण ह्याला माझं पाय दुखून आले. समोर बघितलं का. अहो नुसतं समोर न दाखवताय. चला ना बघू आपण वरती. ऐकत प्रसिद्ध आसमाई देवीचं मंदिर. हो का. मनापासून काय बी मागा देवीला 0 मिनिटात मिळणार तुम्हाला. खरं. हो मला मागू नका मग जा. काय बोलला का तुम्ही. पाया पडावं बघ चला. चला मस्त पैकी दर्शन घेऊ. चला या मॅडम. बरं का प्रिया मॅडम. लयच भारी मंदिर आहे. मन प्रसन्न झालं इथे येऊ ना. कुणा संग फिरताय तुम्ही. रॉकी बरोबर म्हणलं का नाही जे बी कोण माणूस फिरू द्या खुशच होणार. अहो तुम्ही आहे तर चांगला मनाने. चला गार्डन दाखवतो तुम्हाला. गार्डन पण आहे का इथे. बर प्रिया मॅडम कसं वाटलं मंदिर. अहो लय भारी वाटलं. लय प्रसन्न झालं मन माझं इथे येऊन. काय मागितलं देवाला. देवाला काय मागितलं म्हणजे माझ्या मनात काय आहे तेच मागितलं मी. 100% तुमची इच्छा पूर्ण होणार.
होणार ना? हा. होय. काय? तुम्ही किती चांगला आहे हो. हे बघा प्रिया मॅडम, सगळं गाव माझं कौतुक करत. मी नव्हतो ना इतक्या दिवस, तर असं शोभा गेलती सगळी. अहो ते जाऊ द्या, आमच्या सिटीत सुद्धा असली तुमच्यासारखी मुलं नाहीत बघा. इतकं तुम्हाला संस्कार, इतकं वळण, हे असे हल्ली कमीच मुलं भेटतात बघायला बघा. तुमचं नावाप्रमाणे तुम्ही लय सुंदर आहे, रॉकी प्रमाणे. रॉकीच ना. तर बर का, आमच्या चुलत्यांनी, आमच्या आजोबांनी खूप सहकार्य केलं बर का. ती दिसते ना झाडाची कामं, हा हा. राखाडली होती म्हणजे थांबली होती काम. मग मी काय केलं माहित आहे का, काय? माझ्या पदरचे 50,000 रुपये दिले इथं झाडं लावायसाठी. हो. अहो हे तर लय चांगलं काम आहे. उग म्हणून रॉकी म्हणत नाहीत मला, कारण अडचणीच्या वेळेस मी येतोच मदतीला. हो ना. बरं आता मला काय विचारायचं बोला ना, काय महत्वाचं म्हणायचं? बरं का. हा. आता शिक्षण झालंय का पूर्ण तुमचं? हो, शिक्षण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले. मग आता पुढे काय शिकायची इच्छा वगैरे काय? आता पुढे शिकून शिकून काय म्हातारं होऊ का? हो. बर काय आता लग्नाची वगैरे काय इच्छा? लग्नाची तर इच्छा कोणाला नसते हो, सगळ्यांनाच असते लग्नाची इच्छा शिक्षण पूर्ण झाल्यावरती. माझी पण आहे लग्नाची इच्छा. बर मी एक विचार म्हणजे मनापासून बर का. हा बोला की. मुलगा कसा हवाय तुम्हाला? म्हणजे मुलगा मला असा सुशिक्षित, शिकलेला, माझ्या लेवलचा, हो, हँडसम एकदम. तसा तुमच्यासारखा असेल तरी चालेल मला. काय माझ्यासारखा म्हणजे काळा सावळा? सावळा असेल तरी चालेल. काय अहो मॅडम, काय काय झालं? वाटतं का? काय झालं? अरे काय झालं वय? अहो पण तुम्ही एवढं का वैतागलाय? वैतुगू नको तर काय करू? अहो मला बी तीच तुमच्यासारखा पाहिजे आणि तुला बी तीच. तुमच्यासारखं पाहिजे म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? तुमच्यासारखं पाहिजे म्हणलं ना तुम्ही, तर नको म्हणलं ना. अयो मॅडम, एकाला हाय एकाला बाय, असलं नका. तुला काय म्हणल्या? अरे मला बी तीच म्हणले रॉकी. काय मी म्हणले? सगळं ऐकत होतो. हे का तोडून टाकले? अहो काय म्हणले? तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला बोलायचंय काय नक्की? नर्दक पिळगळून टाकू वाटते. अरे झालं काय? मला म्हणले गुलाबन हे आणाय गेलो, दिल रुपया खिशात नसताना मला म्हणले तुमच्यासारखा हायटेड, तुमच्यासारखा डॅशिंग, तुमच्यासारखाच मला पोरगा पाहिजे. अहो असं म्हणले, पण मी असं तर नाही म्हणले तुम्हीच पाहिजे मला. मी सांगत होते माझं मन तुम्हाला. त्याचं जाऊ द्या, मला जे म्हणलं आता तुमच्यासारखा काळा सावळा पाहिजे, ती बी खोटा का? खोट्याचा काय विषय आहे नक्की? हा विषय काय आहे? अहो माझ्या मनात वेगळं आहे, तुमच्या मनात वेगळंच चाललंय काहीतरी. काय मी समजलं मला तुमच्या बरोबरच लग्न करायचंय, माझ्या बरोबर. काय बोलताय तुम्ही? तुमचं तोंड बघितलं का तुम्ही आरशात? काय तोंड नाही तोंडाचं म्हण नका. सकाळी आपण तिथं मंदिरापाशी बसलेलो खाली कट्ट्यावर, तेव्हा कशा हसल्या म्हणूनच फसल्या. मी असं डोक्यात धरलं. कधी हसले? तुम्ही तुमची मावशी चालले तेव्हा हसले. अहो पण ती मावशीचा माझा वेगळाच विषय चालला होता. तुमच्याकडे बघून नाही हसले मी. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुझ्याकडे बघून नाही हसल्या, माझ्याकडे बघून हसल्या. अहो नाही, तुमच्याकडे बघून पण नाही हसले. ती मावशीचा माझा जरा जोक झाला हो, त्यामुळे हसत होते मी. म्हणजे तुमचा काय गैरसमज झाला नक्की? अहो तुम्ही बघून हसला म्हणून आम्ही म्हणलो पोरगी हसली म्हणून फसली. थांबा, खायला का चाललंय? म्हणजे मला एक सांगा, तुमचं सागरवर बी प्रेम नाही आणि माझ्यावर बी प्रेम नाही? नाही, माझं तुमच्या दोघांवर प्रेम नाही. म्हणजे तुम्हाला हसली म्हणून तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तुम्हाला असं वाटलं का पोरगी हसली म्हणजे फसली? मसली बावळट नॉनसेन्स माणसं बघितलीच नाहीत कुठं. लय पुढची पोरगी आहे का ही? लका अरे उघड मला लाईन देत होती तुमच्यासारखा पोरगा पाहिजे. तुला बी बघ की आता तूच बघ. काय बघू लगा सागर, आपल्याला वाटलं पोरगी हसली म्हणजे फसली, पण बोंबालला आपणच फसलोय.